हॅलो अँड वेलकम टू ट्रेडर्स. तर आज आपण बघणार आहोत की टाइम डिके काय असतं. आता टाइम डिके काय असतं त्या टाइम डिकेला पाहिजे थेटा डेनोट करणं. ठीक आहे. ऑप्शन ब्रिक्स मधून. तर ते बघण्याआधी आपल्याला बघायला लागेल की प्रीमियम प्राइस कशी वर्क आहे. प्रीमियमचे तीन मेजर कंपोनेंट असतात. पहिला असतो इंट्रेन्सिक व्हॅल्यू, टाइम व्हॅल्यू त्या त्याला टाइम डिके पण आता आपण म्हणणार आहोत. हे तिसरा असतो व्होलॅटिलिटी. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू दाखवणं हे एक्सपायरीच्या दिवशी किंवा एक्सपायरीच्या दिवशीच्या जस्ट नंतर 3:30ला काल एक्सपायरी संपली, 3:30 नंतर ते दाखवणं खूप सोपं पडतं. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय? कुठचाही ऑप्शन किती रुपये इन द मनी आहे तेवढी इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल 24,609 रुपये साधारण इन द मनी आहे, कारण ऑप्शनची स्पॉट प्राइस किंवा निफ्टीची स्पॉट प्राइस आता 609. तर त्याची एलटीबी तुम्ही बघत असाल तर 9 रुपये एक्झॅक्ट, राईट. एक्झॅक्टली स्पॉट प्राइस, कारण 10 पैशाचा फरक आहे. जो पण आला नसता जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली ट्रेडिंग कराल तेव्हा डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही. हे त्याच्यावरती आपण बघत गेलो एक्झॅक्टली सगळे 50-50 पॉईंटने ऍड केलेले दिसतील. 9, 59, 109, 159 दिसते 50-50 पॉईंटचा डिफरन्स, आणि वरती पण तसंच कंटिन्यू होणार आहे. असं कारण ऑब्व्हियसली आपल्या ऑप्शन्स मध्ये 50-50 पॉईंटचा डिफरन्स आहे. 600, 500, 50, 500 50 पॉईंटनेच वाढत चाललंय, कमी होत चाललंय. त्यामुळे तितके जास्त इन्कम होत चाललं. सिमिलरली आपल्याला पुढच्या इथे पण बघायला मिळेल. दिसते 40 रुपये, 90 रुपये, 40 रुपये. कारण हे खालचे सगळे पण इन्कम येत. ही झाली इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यूला आत्तासाठी आपण सोडून देऊया. ते सोडल्यास कुठचे कंपोनंट आहेत? पहिला होता टाइम व्हॅल्यू आणि दुसरा होता इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी किंवा नॉर्मल आपण नॉर्मलची निफ्टीची व्हॉलेटिलिटी येते. इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी का म्हणाले, कारण ती प्रत्येक ऑप्शनची थोडी वेगळी असते म्हणून. तर ते इम्प्लाइड व्हॉलेटिलिटीचा प्राइस वरती काय फरक पडतो हे वेगा आपल्याला दाखवतो. वेगा 13 रुपये ना इथे. तर इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी 1ने वाढली तर ऑप्शनची एलटीपी 13 रुपयाने वाढली. वेगाचे व्हॅल्यू मध्ये जास्त डिफरन्स पडत नाही, पण साधारण जितक्या ऍट द मनीच्या जवळ वेगा ऍट द मनीच्या जवळ तो ऑप्शन असतो तेवढी वेगाची किंमत जास्त असते. त्या व्हॉलिडिटीचा तेवढा जास्त इफेक्ट होतो त्याच्यावर. आता डेल्टा आपण परवाच बघितलंय काय. डेल्टा म्हणजे काय? किती रुपयाने तो ऑप्शन चेंज होईल पर युनिट चेंज, राईट. म्हणजे 10 रुपयाने समजा आता निफ्टीवरती गेलो तर 600चा ऑप्शन 0.55ने त्याला 10ला मल्टिप्लाय केल्याने 5 रुपये 5 पैशाने वरती जाईल. आता इथे तुम्ही बघितलं तर डेल्टाची किंमत पण वाढत चालली, जितकं जास्त इन्कम मनी झालं किंवा जितकं जास्त आउट ऑफ मनी तितके कमी झालं. तर ते कसं कळणार कितीने वाढेल? आता 5 रुपयाने वाढला तरी डेल्टाची व्हॅल्यू चेंज होईल, पण कितीने चेंज होईल ते कसं कळेल आपल्याला? ते आपल्याला गॅमा असेल. 600 1 रुपयाने वाढला तर डेल्टाची व्हॅल्यू 0.0008 ने चेंज होणार पर युनिट प्राइस युनिट, राईट. वरती गेलं तर प्लस जे काय आहे ते, खाली गेलं तर तेवढं कमी. सो आता काय काय असं ना बघा. डेल्टा कसा चेंज होतो ते कळलं, प्राइस कशी चेंज होते डेल्टामुळे आणि वेगामुळे ते कळेल. उरला फक्त थिटा. ती एकमेव व्हॅल्यू तुम्हाला इथे कॉल्स मध्ये निगेटिव्ह दिसेल, हे पुट्स मध्ये पण निगेटिव्ह दिसेल, राईट. डेल्टा कसा पुट्स मध्ये निगेटिव्ह असतो, कॉल्स मध्ये पॉझिटिव्ह असतो. थेटाचाच नाही, थेटा सगळीकडे निगेटिव्ह असतो. रिझन का काय म्हणतोय? टाइम डिके. टाइम डिके म्हणजे काय? आता जर का मी साधं रिलायन्स बाय केला असतं, रिलायन्स हा ऑप्शन कधीच संपणार नाही, त्याला लिमिट नाही. सॉरी, रिलायन्सचा स्टॉक कधीच संपणार नाही, त्याला लिमिट नाही. म्हणजे काय, कंपनी रिलायन्स नावाची कंपनी जोपर्यंत एनईसी वरती लिस्टेड आहे तोपर्यंत स्टॉक मी तो माझ्याकडे ठेवू शकतो. पण ऑप्शनचं तसं नसतं. ऑप्शन स्टॉक्स नाही आहेत, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आहेत, आणि कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतात. आता आपण जे बघितलं हे सगळे एक्सपायर झाले कॉन्ट्रॅक्ट, राईट. 22 मे हे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते एक्सपायर झाले, ते ऑप्शन सगळे एक्सपायर आहेत. म्हणजे काय, आता मी हे बाय किंवा सेल नाही करू शकत, कारण ते एक्सपायर झालं. आता इथे तुम्ही बघाल की त्याला फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू, बाकी कुठचीच व्हॅल्यू तुला नव्हती दिसते, सगळं सिरियस सिरियस. पण ते मी 29 मेला गेलो तर तसं नसेल, त्यांना व्हॅल्यू आहे. का? कारण ह्याची प्राइस आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहेच आहे, पण त्याच्याबरोबर बाकीच्या व्हॅल्यूज पण ऍड झाल्या. फॉर एक्झाम्पल गॅमा आणि थिटा. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की थिटाची व्हॅल्यू जितके तुम्ही एक्सपायरीच्या जवळ याल तेवढी व्हॅल्यू थिटाची मोठी होते. म्हणजेच काय, आता थिटा हे वाचायचं कसं? 14 रुपये तिथे थिटा दिसतोय, -14. म्हणजे आजच्या दिवसात टाइम डिकेमुळे 14 रुपये माझ्या प्रीमियम मधनं कमी होणार आहे. सगळं मार्केट सेम राहिलं, आयव्ही सेम राहिले, सगळं सेम राहिलं. निफ्टी पण हललं नाही, 609चं 609च राहिलं. काही चाललं नाही, एका लाईन मध्ये मार्केट असं असेल पूर्वी. तर आता इथे 236 आहे.
त्याच्यातनं 14 रुपये मायनस करा. ती प्राइस असेल उद्या दुपारी 3:30 वाजता. सोपं आहे. आता ही 10 आहे अजून करू. तिथे व्हॅल्यू येईल 226. 14 आहे 222. थेटा असा वाचतात. आता थेटाची व्हॅल्यू जितकी मोठी तितका टाइम डिके मोठा. आणि जितके तुम्ही एक्सपायरीच्या जास्त जवळ याल, फॉर एक्झाम्पल 10 मिनिटांनी एक्सपायरी समजा असेल, थेटाची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. जितके एक्सपायरी पासून तुम्ही लांब जाल तितकी थेटाची व्हॅल्यू कमी होत जाते. आता इथे 14 रुपये व्हॅल्यू थेटाची. 29 मेला 5 जून, 5 जरा लांबची एक्सपायरी राईट. मध्ये साधारण 14 दिवस 5 जून 10 रुपये झाले. 4 रुपयाने कमी झाले. अजून पुढे गेलो अजून कमी गेलो, अजून 2 रुपयाने कमी झालं. दिसते. जितका मी एक्सपायरी पासून लांब जातोय तितकी थेटाची व्हॅल्यू कमी होते. आता थेटाचा उपयोग काय? जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज बनवतो तेव्हा आपल्याला थेटा चेक करायला लागतो, जर का तुमच्या बाईंग साईडच्या स्ट्रॅटेजी असेल, लाईक तुम्ही शॉर्ट करत नाही तर. शॉर्ट करत असेल तरी पण बघायला लागतो. आता नेकेड बाईंग तुम्ही समजा एक्सपायरीच्या दिवशी केलं तरी 10 मिनिटाचं एक्सपायरी, तर थेटाची व्हॅल्यू खूप मोठी असणार. समजा तुमचा ऑप्शन लगेच इन द मनी गेला नाही तरी पण तुमचं खूप नुकसान होणार. रिझन काय? काही झालं 10 मिनिटात एक्सपायर होणारे 14 रुपये डायरेक्ट तुमचे गायब झाले. आजच्या दिवसात मी बाय केलं, 14 रुपये कमी होणार. मार्केट त्यामुळे जोपर्यंत तेवढं जास्त वरती जात नाही तोपर्यंत बाहेरचं नुकसान नाही. जर का मार्केटमध्ये मुवमेंट झाल्या नाही तर बाहेरचं कायम नुकसान होतं थेटाच म्हणून, हे टाइम डिकेम. तसंच शॉर्टरचा कायम प्रॉफिट होतो राईट. 14 रुपये कमी झाले प्रीमियम मधनं, शॉर्टर काय करतो, ऑलरेडी सेल करतो आणि मग बाय करतो. त्याला प्रॉफिट होणार 14 रुपयाचं. त्यामुळे कधीही बाय करताना थेटाच एकदा तरी बघून घ्यावे. युजली एक्सपायरीच्या दिवशी एक्सपायरीचा ऑप्शन घेऊ नये, जर का तुमची स्ट्रॅटेजी नसेल तर राईट. तुम्हाला काय करता हे माहिती नसेल, थोड्या लॉंग टर्म साठी घ्यायचं असेल नेक्स्ट एक्सपायरीचे काय, कारण तिथे थेटाची कमी असते, टाइम डिके कमी होतो. हे एकदम सिम्प्लिफाईड व्हर्जन होता थेटाचा. युझिंग थेटा आपण काही स्ट्रॅटेजीज पण बिल्ड करू शकतो, पण ते पण पुढच्या वेळी. आजसाठी इतकंच. ज्यांना हे व्हिडिओ आवडतात त्यांना प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.